नमस्कार मित्रांनो, रात्री गाडी भरली आपली गोवा आणि आता जवळजवळ मी आलोय नाळा पास झाले आणि रात्री वेळ झाला. काय सांगू तुम्हाला, पनवती लागल्यासारखं झालंय. पंचर गाडी काढायला गेलो, पंचर काढायला गेल्यावर बघितलं तर पाटा तुटला होता. हा गाठला 2 दिवसानंतर ॲडब्ल्यू घ्यायला पाहिजे होतं 2 दिवसा अगोदर, पण 2-3 दिवस मी त्या आयशर शोरूमच्या जवळपास पण गेलो नाही. त्यामुळे ॲडब्ल्यू घ्यायचं राहिलं. रात्री काम करून 9ला निघालो, ट्रॅफिकमध्ये अडकलो. मानकोलीपासून जवळजवळ पूर्ण जाम होता. मानकोलीपासून त्या ट्रॅफिकमध्ये मला गोवा रोडला यायला रात्री 12-1 वाजले. आंघोळ सुद्धा केली नाही, तुम्ही बघू शकताय कसं काय झालं आहे. आणि तिथनं परत निघालो रात्री 12-1ला पनवेलला आलो आणि पनवेलमधनं निघालो. बघितलं तर सकाळ पनवेलमध्ये आलो, पोचलो. नंतर बघितलं की बळवले, तळवले, मळवले, आरनाळा, कर्नाळा नावं आहेत कोकणातली. असं बघू, रस्त्याचं काम 1 नंबर झालेलं आहे. घ्यावं आंबे घ्यायला लागते. पण आता पाऊस पडलाय, स्वस्त असतं, बघायला पाहिजे विचारून. बघूया माणगावच्या आसपास, माणगावमध्ये जरा पुढे गेल्यानंतर बघूया. तर काम झाडी डोंगर मस्त आहे ना. हे बसचं हॉटेल आहे, म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट STचं हॉटेल आहे. आणि हा माईकची रोड बघा, मस्त दृश्य आहे ना. पहिला हा रोड इथला बायपास आहे ना, वडकड बायपासला इथलं एवढंही असायचं, एवढं ट्रॅफिक असायचं. तिकडं अलिबागला जाणाऱ्या गाड्या आणि गोव्याला जाणाऱ्या गाड्या वडकळ मार्गे जायच्या. एवढा रस्ता खराब असायचा ना, असलं ट्रॅफिक लागायचं की काय बोलू नका. ते वडकळचा एक रस्ता आणि आज जो नावाशेवाला आतमध्ये जातोय पोर्टकडं, तो एक रस्ता इतका जाम लागायचा की त्याचं नाव जरी काढलं ना तिकडचं अंगावर काटायचं, लय बेकार. पण आज ना तुम्हाला सांगतो, एवढं सोपं झालंय. तरी पण ना हे असे मधनं कट ठेवलेत ना, हे ठेवायला नाही पाहिजेत माझ्या हिशोबाने. आणि असं कट ठेवल्यामुळे अवघा ही बघा, हे बघा, याला कळलं नाही अशी गाडी घालायची. आणि हा कसा घुसलाय बघा, सिमेंट वरून चाललाय. हे कुठला तरी एखादा कुठला तरी एखादा भैयाच आहे. गाडी लावून
गाडीत असल्या हे आपल्या रस्त्यांची क्वालिटी आहे. म्हणजे जिथं रस्ता बनवला आहे त्या रस्त्याच्या मध्ये घ्यायला पण भ्या वाटते. जिथनं गाड्या युटर्न करते त्याच जागेला जर अशी सिच्युएशन असेल तर एवढा मोठा रस्ता बनवून काय कामाचं. हे पहिलं सिंगल रोड बनवलं होतं. रोड सोडून किनारपट्टीला साईड पट्टीला पूर्ण गाडी पार्क केली तरी गाडी सुरक्षित राहायची. आणि त्यावेळेला ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होतं सिंगल रोडला. आणि स्टील प्लांट आहे JSW माहीत असेल. सगळीकडं पत्रा जातो. आणि हा जे बघायला तर मी हा वडखळ बायपास आहे. हा वडखळ बायपास आहे आणि हा स्टील प्लांट आहे. किती मोठा माहिती आहे.
त्यांनी त्या बाजूला जे केलंय तसं एक ब्रेक फेल ते ट्रॅक करायला पाहिजे होता, जेणेकरून एखाद्या गाडीचा उतरताना समजा ब्रेक जर गरम होऊन जर ब्रेक लागत नसेल तर त्यावेळा काहीतरी एमर्जन्सी पाहिजे ना. हे बघा रस्त्यावर डबरी करणार हे असं पीस सोडलेत ना, त्याच्यामुळे ना हे बेकार वाटतं. हे बघ असा मोठा किती डोंगर आहे, रोड बनवले अजून ती बाजू चाललंय बनवतील आता, आले सगळं लेवलमध्येच केलंय त्यांनी. चढ आता आपल्याला भेट त्यावेळेला या दोन्ही बाजूला झाडे असायची. हा एवढाच रस्ता होता सिंगल. आता जो एक दिसतोय हा असं त्याने बोलवणार म्हणजे मोरल्यानं, पण आता जो रस्ता होता आणि दोन्ही बाजूला अशी झाडे असायची आणि त्याच्यामुळं मस्त वाटायचं, करमायचं भरपूर. आता हे रोड केला आहे, डोंगर अरे काय या कारवाल्याला एवढी गडबड झाली काय. या कोलाडमधनं गाड्या केरळा वेळाला ज्या रेल्वेत रो रो सेवा दिली जाते, इथनं मंगलोरला गाड्या नेल्या जातात. मंगलोरपर्यंत इथनं इथं गाड्या काय करतात माहिती आहे का, गाड्या रेल्वेमध्ये घालतात आणि रेल्वेतनं भरून गाड्या घेऊन जातात. इथनं माल वाहतूक गाड्या असते त्यांचा चार्ज केला जातं प्रति टन वजन करून. काय चार्ज होईल ती इथनं गाडी रेल्वेमध्ये चढवायची. आणि मंगलोरला इथनं एक मंगलोर आणि दुसरा गोव्यात आठवड्यातनं एकदाच असते गोव्याला जायला, आणि इकडं जायला रोज असते कोलाड. आणि इथनंच पुढनं ना रोह्याला रस्ता जातो. रोहा कोलाडमध्ये पोचलोय आणि दुपारचे वाजलेत 12:30. बघू शकता आता हे मुंबई गोवा महामार्गाचा हा ब्रिज बनवायचं काम चाललंय, जेणेकरून मुंबईवरून जाणारी वाहतूक, मुंबईवरून गोव्याला जाणारी आणि गोव्यावरून मुंबईला येणारी वाहतूक दोन्ही अडथळा येऊ नये आणि ट्रॅफिक वाहतूक सुरळीत चालत राहावी यासाठी हा मोठा ब्रिज बनवायला लागलेत. कारण हे खंड या रस्त्यापासून पुढं जरा गेल्यानंतर रोह्याला पण जाणारा रस्ता आहे ना,
आपला 5वा टोल पास झाला आणि आता वाजलेत 8:45. पाऊस पण यायला लागलाय थोडा. अंधार झालाय. मित्रांनो, आता आपण पोचलोय. पणजी पास झाली आणि हा वेरणीला जाणारा रस्ता आहे. रात्री ट्रॅफिक कसं केले, काम चालू आहे. तर आता आपण चाललोय वेरणीकडं. माडगाव इथनं 30 किलोमीटर आहे. पाऊस चालू आहे बघा. पाणी साठलंय रोडवर. झोप यायला लागल्या.
गुड नाईट. धन्यवाद.